चंद्राला आपण मामा का म्हणतो? चांदोबा देव आहे, मग तो नात्यातला मामा कसा? आणि ही गोष्ट फक्त गाण्यापुरती नाही, तर ही आपल्या पुराणामध्ये दडलेली कथा आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अशीच कथा. चांदो मामा भागलास का, लिंबोनीच्या झाडामागे लपलास का. हा आवाज ऐकताच आपल्याला काय आठवतं? आईचा पदर, आजीची थाप आणि झोप लागेपर्यंत आकाशात चमकणारा तो चंद्र. तुम्ही पाहत आहात पौराणिक कथा आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अशीच कथा ज्यात चंद्रदेव, देवांचे गुरु, देव दानवांचा संघर्ष आणि एक शाप. हो हो, एक शाप. या शापामुळे चंद्राचा चांदोमामा झाला. ही गोष्ट नाही सांगितली आपल्याला शाळेत, नाही सांगितली कोणत्याही पुस्तकात, पण हीच गोष्ट आपल्या आजीने गाण्यातून आपल्याला झोपवताना अंगाई गीत गाऊन सांगितली होती. चला तर आज त्या बालपणात परत जाऊया आणि जाणून घेऊया चांदोबाला चांदोमामा का म्हणतात. पुराणामध्ये आकाशात एक असा देव होता ज्याचं सौंदर्य सूर्यालाही लाजवेल असं मानलं जायचं. तो म्हणजे चंद्रदेव. चंद्रदेव अतिशय तेजस्वी, खूप मोहक आणि आकर्षक होते. त्यांचं तेज पाहून देव, गंधर्व, अप्सरा सगळेच थपकायचे. हाच सौंदर्याचं वरदान हळूहळू अहंकारात बदलू लागलं. त्यांना वाटू लागलं की माझ्यासारखं सुंदर कोणच नाही. पुराणामध्ये उल्लेख आहे, एके दिवशी चंद्रदेव त्यांच्या गुरुच्या पत्नी सोबत होते, तेही धर्माच्या मर्यादेबाहेर. ते दृश्य कोणाच्याही नजरेतून सुटलं नाही. ते पाहिलं शनिदेवाने. शनिदेव म्हणजे कर्म, न्याय आणि कठोर सत्य. ज्या क्षणी त्यांनी चंद्रदेवांचं अयोग्य वर्तन पाहिलं, त्या क्षणी त्यांचा संयम संपला. देव असूनही तू धर्म विसरलास, सौंदर्य मिळालं म्हणून मर्यादा मोडशील असं म्हणत शनिदेवानी चंद्रदेवावर कोप केला. शनिदेवांचा रोष इतका भयंकर होता की चंद्रदेव घाबरून गेले. ते पळाले, पळतच सुटले. आकाश, अंतरिक्ष, लोकांतून धावत गेले. पहिल्यांदा ते गेले ब्रह्मदेवाकडे. चंद्रदेव हात जोडून म्हणाले, प्रभू, मी चूक केली आहे, पण शनिदेवांचा कोप मला नष्ट करेल, मला अभय द्या. ब्रह्मदेव शांतपणे म्हणाले, चंद्रा, कर्म केलेस, आता त्याचे फळ भोगल्याशिवाय कोणीही सुटत नाही. मी न्यायाच्या मध्ये पडू शकत नाही. निराश होऊन चंद्रदेव तेथून निघाले. ते थेट गेले भगवान विष्णूंकडे. अश्रूंनी डोळे भरलेले ते म्हणाले, नारायणा, मला वाचवा, मी शिक्षा सहन करू शकत नाही. विष्णू उत्तरले, चंद्रदेवा, धर्मरक्षणासाठी कधीकधी कठोरता आवश्यक असते. शनिदेव जे करत आहेत ते कर्मानुसारच आहे. आणि तिथेही चंद्रदेवांना आश्रय मिळाला नाही. आता थकलेले, भयभीत आणि अपराधी चंद्रदेव भगवान शंकरांकडे गेले. महादेव ध्यानस्थ होते. चंद्रदेवांनी चरणी मस्तक टेकवलं. महादेव, मी अपराध केला आहे, पण मला पूर्ण नष्ट होऊ देऊ नका. महादेवाने डोळे उघडले आणि गंभीर आवाजात म्हणाले, चंद्रा, तुला हे भोगावंच लागेल. शनिदेवाची शिक्षा सुरूच. तोपर्यंत शनिदेव तेथे आले. ते चंद्रदेवाचा पाठलाग करत होते, पळत पळत मारत होते. पण आश्चर्य म्हणजे इतकी शिक्षा भोगूनही चंद्रदेवांची नजर अजूनही परस्त्रीकडेच वळत होती. हे पाहून शनिदेव अधिकच क्रोधित झाले आणि शनिदेव म्हणाले, जर तुझ्या नजरेत बदल होत नसेल तर तुझं अस्तित्वच बदलेल. आणि त्यांनी शाप दिला, आजपासून तू प्रत्येक स्त्रीचा भाऊ असशील. त्या क्षणी शनिदेवांनी वक्रदृष्टी चंद्रावर टाकली. चंद्रदेव हळूहळू क्षीण होत गेले. त्यांचं तेज कमी होत गेलं. दररोज ते अधिक लहान, अधिकच मंद होत गेले. तेव्हा महादेवांनी पुन्हा हस्तक्षेप केला. म्हणाले, तुला हे भोगावंच लागेल, पण तुला पूर्ण नष्ट होऊ देणार नाही. ज्या दिवशी तू पूर्णपणे अदृश्य होशील त्यानंतर तू पुन्हा हळूहळू वाढू लागशील. आणि तेव्हापासूनच चंद्र कमी जास्त होत राहिला. अमावस्येला क्षीण, पौर्णिमेला पूर्ण, हीच आहे चंद्रकलेची सुरुवात. आणि त्या दिवशीपासूनच चंद्र झाला प्रत्येक स्त्रीचा भाऊ, त्यामुळे प्रत्येक मुलाचा मामा आणि आईच्या अंगाई गीताचा भाग. म्हणून आजही आई म्हणते, झोप रे बाळा, चांदोमामा आला.
ही कथा शिवपुराण, पद्मपुराण, ब्रह्मवैवर्त पुराण आणि भागवत पुराणामध्ये आढळते. दक्ष प्रजापतीच्या 27 कन्या होत्या, ज्यांना आपण आज 27 नक्षत्रे म्हणून ओळखतो. या 27 कन्यांचा विवाह चंद्रदेवांशी झाला. लग्नानंतर चंद्रदेव सर्व पत्नींना समान प्रेम देणार होते, परंतु चंद्राचे प्रेम फक्त रोहिणीकडेच जास्त राहिले. फक्त रोहिणी नक्षत्राकडेच जास्त झुकला. बाकी 26 पत्नी उपेक्षित राहिल्या. त्यांनी आपला अपमान वडील दक्ष प्रजापती यांना सांगितला. दक्ष प्रजापती प्रचंड रागवले. मी तुला 27 मुली पत्नी म्हणून दिल्या. तुझं काम होतं की तू त्या 27 जणींना समान प्रेम द्यायचं, आणि तू मात्र फक्त रोहिणी बरोबरच प्रेमाने राहिलास आणि बाकीच्या 26 जणींना तू बाजूला ठेवलंस. आणि त्या रागाच्या भरातच त्यांनी चंद्राला शाप दिला. तू दिवसेंदिवस तुझी तेजस्विता गमावशील आणि तुझी कला कमी होतील आणि एक दिवस तू पूर्णपणे क्षीण होशील. हा शाप आहे कृष्ण पक्षाची सुरुवात. शापानुसार चंद्र हळूहळू कला गमावू लागला आणि एक दिवस तो पूर्ण क्षीण झाला. जग अंधारात बुडलं. औषधी वनस्पती कोमेजू लागल्या. सृष्टीचा समतोल ढासळू लागला. आपली चूक ओळखून चंद्रदेव भगवान शंकरांकडे गेले. तपश्चर्या केली, क्षमा याचना केली. महादेव म्हणाले, मी कोणाचाही शाप पूर्णपणे मोडू शकत नाही, पण त्याचा परिणाम मी नियंत्रित करू शकतो. वरदान दिलं, चंद्र पूर्णपणे नष्ट होणार नाही. तो 15 दिवस कमी होईल आणि 15 दिवस वाढेल आणि सदैव माझ्या मस्तकावर वास करेल. म्हणूनच महादेवांना चंद्रशेखर म्हणतात. महादेवांच्या कृपेने चंद्र पुन्हा वाढू लागला.